तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत होतं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे आपला 29 मे। तर आजची आपली अपडेट देतो तुम्हाला आपल्या दापोली खेड रोड येथील पुरुष गावातील ब्रिजचा कामाचा। तर जो दापोली रोड आहे तो पुन्हा चालू झालेला आहे। तो जो कृपया करून जे कोणी मंडणगड साईडने जात असतील किंवा आपलं देवसेड साईडने येत असतील तर त्यांच्यासाठी तेही आता तरी गुड न्यूजच आहे। आणि तुम्हाला आता जो मुख्य मार्ग आहे दापोलीचा तो चालू झालेला आहे। म्हणजे जो ब्रिज तो पूर्ण नाही झालाय, पण जो त्या ब्रिजच्या साईडने एक पर्यायी मार्ग काढलेला आहे तो चालू झालेला आहे। तो जे कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना लवकरात लवकर हा शेअर करा आणि आपण इकडचा कामकाज कसं चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही पाहू शकता आता कामाला सुरुवात झालेली आहे इथे। आणि जसं मी तुम्हाला बोललो की जो मार्ग चालू केली नाही फायनली, आणि पाहू शकता तुम्ही जे लोक आपले मंडणगड साईडने यायचे किंवा आपलं पालघर साईडने किंवा जे देवसेड साईडने यायचे त्यांना जे त्रास व्हायचा, किंवा आपला जो बोलेश्वर मार्ग जो मी आता व्हिडिओ टाकला होता तर तुम्ही पाहिला नसा, तो मी लिंक मध्ये टाकले अगोदर। तर तुम्ही मला दाखवतो इकडे कसं पद्धतीने आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि कसा आता मार्ग इकडचा केलेला आहे चालू। इकडे पाहूया इथे तर काम चालू असल्यामुळे माझा आवाज थोडा कमी येईल, तुम्ही पाहू शकता इकडे। सध्या तात्पुरतं हे आता मार्ग काढलेला आहे इकडून आणि ब्रिजच्या कामालाही सुरुवात केलेली आहे। आपण तिकडे जाऊया। तुम्ही पाहू शकता आणि पाऊसही थांबलाय, त्यामुळे एकतर आपल्या पावसाच्या एक चालू झालाय त्यामुळे काम। आणि इकडे पाहू शकता अशा पद्धतीने हे कामं केलेली आहेत। माझ्या अंदाजानुसार ते आता 2-3 दिवस तरी पाऊस नसेल, तर लवकरात लवकर त्यांनी कामं करायला सुरुवात करायला पाहिजे। तर पाहू शकता तुम्ही जे खेडवाले दापोलीत चाललेत आणि दापोलीतली मंडळी खेडला चाललेत आणि हा पर्यायी मार्ग म्हणून एक ब्रिजच्या बाजूला केलेला आहे। तर लोकांना खूप त्रास झाला होता मध्ये की लोक मंडणगड साईडने जात होते किंवा आपलं पाहायला गेलात तर आपण त्यांना एक ऑप्शन होता की एक देवसडे साईड होता। आणि एक मी जो व्हिडिओ टाकला आहे मध्ये म्हणजे छोट्या गाड्यांसाठी जो मी बोलेश्वर मार्ग दाखवलेला होता तो छोट्या गाड्या असतात त्यांच्यासाठी, कारण भुजेवाडीचा रोड खूप कच्चा आहे त्यामुळे तिथून फक्त छोट्याच गाड्या किंवा स्थायिक गाड्या आपल्या ज्या पुरुष गावातील त्यांच्यासाठी तो ब्लॉक केलेला आहे। आणि इन फ्युचर जर पुढे जर पाऊस वगैरे जास्त प्रमाणात झालं तर तुमच्यासाठी मार्ग म्हणजे एकच आहे मोठ्या गाड्यांसाठी, तो म्हणजे पालघर साईड आणि देवसड टू दयाल असं। तसंच पुढे जरा एक प्रॉब्लेम झालाय, जे वैरागवाडीच्या पुढे एक असंच एक पद्धतीने असा रोड आहे आणि तो पूर्ण खचलेला आहे आणि त्याच्याच बाजूला असाच एक ब्रिज आहे छोटा, त्याचंही काम चालू केलेलं आहे। तोही काम लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आपण आशा करूया। आपण त्या साईडने जाऊया पुढे। एक ती साईड बघूया आपण। हा आपला जेसीबी
आणि आजच मी हा ब्लॉग अपलोड करणार आहे, कारण आज 29 मे, तर लोकांना ही अपडेट लवकरात लवकर पोचली पाहिजे. कारण काही लोक ते दापोली म्हणजे मंडणगड साईडने जात असतील किंवा जे देवसर साईड जात असतील तर त्यांना तर खूप उलटा प्रवास होत असेल. तर सध्याला त्यांनी हा ऑप्शन म्हणून एक साईड मार्ग काढलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि 5-6 दिवस तरी पाऊस थांबू देच. पूर्ण साईड बघूया आपण, आउट साईड पण. आता मी या साईडला आलोय, अपोजिट साईडला. सध्याची अवस्था काय आपण बघूया. जसं मी अगोदर तुम्हाला बोललो होतो की जो आपला वैरागवाडीच्या जरा पुढे सेम अशीच कंडिशन झालेली आहे, सेम पद्धतीने अशीच कंडिशन आहे. जर आणि तोही काम जर लवकरात लवकर झाला तर तोही बरा होईल. थोड्या या साईडला जाऊया, इकडं पूर्ण चिखल आहे. हे बघा, पावसाने फक्त जरा 3-4 दिवस तरी पडू नये, सांगता येत नाही. आता पावसाची काय चुकी आहे, तर निसर्गाच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही आपण. हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढं तुम्ही शेअर करा, कारण ज्यांना माहीत नसेल की दापोलीचा रस्ता चालू झालेला आहे त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तर जेवढं होईल तेवढं तुम्ही शेअर करा. आणि जे लोक मंडणगड साईडने जात असतील किंवा जे देवसर साईडने जात असतील त्यांच्यासाठी तर हे महत्वाचा व्हिडिओ आहे, कारण आता आपला जो मुख्य रस्ता आहे दापोलीचा हा चालू झालेला आहे. आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल नक्की मला कमेंट करून सांगा, कारण माझ्या व्हिडिओला बरेचसे असे कमेंट येत आहेत चांगले, आणि लोकांचा प्रतिक्रिया पण येते की काय त्यांचे विचार आहेत त्याबद्दल, काय विषय आहे चालू आहे याबद्दल. सो नक्की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला काय तुमचं मत आहे तुम्ही मांडू शकता. कारण जेवढे व्हिडिओ लोक बघत असतील तेवढे तसंच ते लोक तुमचं कमेंटही वाचत असतील. तर जेवढं होईल तेवढे भरभरून कमेंट करा आणि तुमचे मन मोकळं करा इकडे मस्त वेगळे बोलून. आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा एक सरकारपर्यंत पोचवा. आणि 2-3 दिवस अगोदर मी ते ब्लॉक केलं होतं आणि तुम्ही पाहिलं असं की ते पाणी भरलं होतं या घरामध्ये. जर पाहिला नसाल
तर मी व्हिडिओ ते टाकणारच आहे लिंकमध्ये. इकडे पूर्ण चिखल आहे. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काम चालू आहे इकडे आता. आणि ह्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. जेवढा होईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरात लवकर तुमच्यासाठी असाच नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहे. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.